नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज एवढ्या सकाळी जाग आली बघा. कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला आहे त्यांना तर माहीतच असेल की आपण काल रात्री आपली मोठी ट्रॉली खताने भरून ठेवलेली आहे. ती सकाळ सकाळी पसरायची आहे बघा. आता काका अर्जुन कोणच उठले नाहीत, त्यामुळं मी पण थोडा वेळ थांबणार आहे. तिने उठलीत की मग परत आपण खत टाकायला सुरू करणार आहे. ट्रॉली दाखवायसाठी शेतात तर आलो बघा, पण थंडी खूप वाजत आहे. ही बघा, ही ट्रॉली आपण भरून ठेवलेली आहे. विहिरीतली मोटर सुरू आहे. विहिरीत सिंगल पीस मोटर असल्याने वरती काय टेन्शन नाही बघा. कधी पण पाणी वर येतंय. 3 पीस लाईट नसली तरीही. काका ते ना अजून का उठले नाहीत. माझं आंघोळ पाणी आवरून घेतो तोपर्यंत. आंघोळी झाल्या बघा फुल पॉवरमध्ये. अर्जुन दादा ते काका ते सगळी उठल्यात. सूर्य आलाय तरी पण काय थंडी काय कमी झाली नाही. त्यासाठी शेकोटी केल्यात बघा ह्याने. मित्रांनो, आम्ही म्हणतोय आम्हालाच थंडी वाजायला लागल्या. ही ऊसतोडी वाली बघा सकाळी 6 वाजता आल्यात. 6 वाजता आल्यापासून ऊसतोडी सुरू आहे बघा. ते पोरगं तर माझ्यापेक्षा बरं काय, तरी ती तोडा लागले. काय कळतच नाही त्यांना, काय थंडी वाजत्या की नाही काय कळत नाही बघा. थोडा वेळ शेकूया आणि जाऊया. ज्यावेळी विहीर सुरू होती तेव्हा ह्या ट्रॅक्टरनं आणि या डब्यानं तब्बल 80 फुटाचा कचरा ह्या सेटअपने उचलला आहे बघा. काका त्यांनी केलेलं तुम्हाला अनेक जुगाड दाखवत बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल की शेतकरी कितपत जुगाड करू शकतोय. हे चेंबर प्लेट आहेत बघा. ह्या साईडला 2.5 इंची चेंबर प्लेट आहे आणि ह्या साईडला 3 इंची चेंबर प्लेट आहे. इतर कोण असतं तर ह्या साईडचं चेंबर प्लेट 2.5 इंची काढून 3 इंची केलं असतं, पण ते काढायला ताप होते म्हणताना आमच्या इथल्याने काय केलं बघा, ही 2.5 इंचीची चेंबर प्लेट बाहेरनं कापल्यात. प्रत्येक ह्या साईडला पण कापल्यात आणि ह्या साईडला पण कापल्यात बघा. खाली कापल्यात आणि त्याला साईडनं बारकी बारकी नटं बसतात बघा. चेंबर नट नाही ती, ही चेंबर नटांपेक्षा कमी नट आहेत आणि बारकी बारकी नटं बसवून कसं तर ॲडजस्ट केले बघा. हे पाणी लई फारसं काय गळत नाही आणि जे पाणी गळतंय ते पण ह्या रबर वॉयसरमुळे गळतंय. रबर वॉयसर जुनी होती त्यामुळे थोडं थोडं लीक करते बघा. यावरून अंदाज लावा की शेतकरी कितपत जुगाड करू शकतोय. 3 पीस लाईट यायला अजून थोडा वेळ बाकी आहे. 40 मिनटं बाकी आहेत बघा. तोपर्यंत सिंगल पीसच्या मोटरने पाणी पाजून घ्यायचं आहे. मोटर पाण्यापासून थोडीच खाली आहे आणि जरा खाली सोडायचं आहे. त्यासाठी तारातीन सगळ्या सोडवून गेलोय आणि कासरा पण खाली सोडायचा आहे. व्ह्यू कसा वाटते बघा तुम्हाला? खतरनाक वाटते का नाही? पाणी टोटली एक 50 नाही 60 तर फूट खाली आहे बघा. एक 60 फूट अंतर आहे आपल्या माझ्यात आणि पाण्याच्या मध्ये. टीम आलेली आहे खताकडं. अर्जुन दादा भरून देतोय, मी आणि काका पसरतो. आपण भेटूया मोकळ केल्यावर. डबा मोकळा झालेला आहे बघा. आता खत काय लय बक्कळ नाही, त्यामुळे ते बारक्या डब्यात जातंय. मोठा डबा घरापाशी सोडतो आणि बारका डबा जोडून ते खत भरायला येतो. ट्रॅक्टर कसं पण घरापाशी आलतं बघा. मग म्हटलं आता नाश्ता करून जायलाच पाहिजे, कारण 10:30 वाजले अजून काय खाल्लं नाही. झाला बघा नाश्ता. सकाळी नाश्ता केल्यावर पोटाला जरा आधार वाटते. ट्रॉली घेतली बघा जोडून, गाडा भरून झालाय, ढीक पण संपलाय आणि रानात एवढं पसरलं की मग फन मारून रोटर मारला की मक्का लावायसाठी तयार होते रान. खताचा तरी विषय संपला बघा. जेवण झालं बघा. आता वरच्या रानात ट्रॅक्टर आले मक्का न्यायला. त्यासाठी बारका काटा लागणार आहे, कारण तो ट्रॅक्टर मोठ्या काट्यावरती जाणार नाही. बारका काटा छोट्या बाईच्या शेडवरून घेऊन यायचा आहे. आता छोट्या बाईच्या शेडकडे चाललोय बघा. आता सध्या तर अर्जुन दादांची गाडी घेऊन चाललोय. ह्या गाडी स्प्लेंडरवरनं मला एकट्याला काटा नेणं शक्य नाही. आता सर्वप्रथम काका कुठे बघितलं पाहिजे, कारण काकांची चार्जिंगवरची गाडी हवी आहे आपल्याला. काका पोल्ट्रीपाशी होतं, तिथं काही व्हिडिओ केला नाही. गाडी घेतलो आणि चाललोय बघा छोट्या बाई शेडकडे. आता आले बघा छोट्या बाईच्या शेडपाशी. छोट्या बाईचं टोटल 4 शेड आहेत बघा. हे एक आहे, ह्या साईडला एक आहे, हे मोठे एक आहे, त्याच्या पलीकडे एक आहे. टोटल 4 शेड आहेत. ह्यो छोटा बेया, ह्यो आदित्य, हे डॉक्टर आहेत बघा कोंबड्यांचं. मित्रांनो, पक्षी कसा बघून घ्या. हे पक्षी अजून अंडी घालत नाही, त्यांना अजून 1 महिन्याची कालावधी आहे. हे अजून पक्षी छोटा आहेत, त्यांना अंडी घालायला अजून कालावधी आहे. कसा दिसतो बघा पक्षी. काटा घेतलोय शेडवरून. आता मक्याच्या प्लॉटमध्ये चाललोय. प्लॉटमध्ये येऊन पोचलोय बघा. एवढं मक्का तोडल्यात त्यांनी. मी काटा घेऊन आलो, परंतु त्यांनी अचानक इथनं मोटर बसवायचं आहे म्हणताना घराकडे गेल्यात. त्यांनी म्हटलं 1-2-2:30 वाजतील यायला. मग काटा इथं ठेवलोय आणि मी चाललोय बघा घरी. गाडीवरनं असं बागेतनं फिरायची मज्जाच काय वेगळं आहे बघा. मित्रांनो, एकतर विसरूनच गेलो बघा. मी काकांना गाडी दिली ती अर्जुन त्याची गाडी घेऊन आला आणि चार्जिंगवरची स्कूटी तर माझ्याकडेच होती आणि काका राहिले बघा बरोबर तिथं विहिरीपाशी पोल्ट्रीवर. मग आता काकांना आणायला चाललोय. चार्जिंगवरच्या स्कूटीचे हेच फायदे आहेत मित्रांनो, कारण जेवढं सकाळपासून मी काका फिरलोय
तेवढ्यात नाही म्हटलं तर 50 रुपयाचं पेट्रोल गेलं असतं आणि चार्जिंगवरच्या स्कूटीने ते 50 रुपये वाचवलेलं आहेत आपलं. आणि ही गाडी जी आहे ही टुनवॉल कंपनीची आहे आणि ही काय लई महाग पण नाही. एक 44 ते 45,000 रुपयेपर्यंत गाडी मिळून जाते आपल्याला. ह्याची स्पीड 50 आहे, ॲव्हरेज पण ही 50 देत्या एकदा चार्जिंग केल्यावर. एकदा चार्जिंग करायला ह्याला 7 तास लागतात बघा. मी काकांना घेऊन आलो तोपर्यंत ट्रॅक्टर आलं बघा नांगरायला. आता हे नांगरून घ्यायचं पहिला. फन मारायचं काय अजून सुरूच आहे बघा, पण माझं काय प्लॅन चेंज झाला. मित्रांनो व्लॉग एडिट कराल तो. एडिट करताना समजलं की क्लिप्स खूप मोठ्या झाल्यात आपल्या. टोटल 10 ते 11 मिनटं व्हिडिओ होतोय. मग तो जास्त होतोय म्हणताना मी 2 पार्टमध्ये डिवाईड केले बघा. शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. पार्ट 1 बघितलाय तर आता पार्ट 2 पण बघून जावा.